सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। शिंदेंकडे नगरविकास खातं, महसूल खातं आणि अजितदादांकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडे राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णने लागण्याची शक्यता। महायुतीचा सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, पुढील आठवड्यामध्ये विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरात एनआयएची छापेमारी, पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, 2 जण ताब्यात। रत्नागिरीमधील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायुगळती, 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। दोंबाराजू गुकेश 18व्या वर्षी बनलाय बुद्धिबळपटाचा नवा राजा, विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळाला दुसरा जगज्जेता। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट। बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार, भाडेतत्वावरील बसच्या काही चालकांनी कामावर असताना मद्य खरेदी केल्याचं व्हिडिओ व्हायरल, प्रशासन अलर्टवर। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी, काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी, संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद, ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा करण्याचं नियोजन। लवकरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका, 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी 5 तास बंद राहणार, रात्री 11:45 ते पहाटे रविवारी 4:45 पर्यंत प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षित करता येणार नाही। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली, कुलाबा आणि कांदिवलीमधील हवेची गुणवत्ता वाईट, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणी। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण, तापमानात वाढ होणार, राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।